निवडणूक जरी वेगवेगळ्या पक्षाकडून लढली जात असली तरी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांचे मित्र सोयरे धायरे असतात. राजुरी गटात सुद्धा लढत जोरात होणार आहे. स्मिता कंसे विरुद्ध स्नेहल शेळके असा सामना होणार आहे. या गटामध्ये चुरस निश्चित असणार आहे. कार्यकर्ते एकमेकाला शुभेच्छा देतात. आपल्यासोबत पंकज भाऊ आहे. पंकज भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या गटामध्ये मोठा माहोल पाहायला मिळतोय. काय तुम्ही सांगाल, कशा प्रकारचं नियोजन झालंय? काल प्रचंड तुम्ही गर्दी केली होती. नक्कीच. सर्वप्रथम मी तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनवणे यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, माझ्या धर्मपत्नीला त्या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून मला दिली. खऱ्या अर्थानं ही निवडणूकच वाणीसाहेब लोकांनी मनावरती घेतलेली एक फार मोठं परिवर्तनाचं वादळ या राजुरी बेल्ली जिल्हा परिषद गटामध्ये तयार झालेलं आहे. आणि एक जनतेची सेवा करत असताना जनतेने भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि माझी धर्मपत्नी स्मिता कंसे यांनी देखील क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, इतर गोष्टींच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. आणि भविष्यात मतदारच आपल्याला या मतदानातून आशीर्वाद देऊन ताईंना नक्कीच जिल्हा परिषदेवरती पाठवतील. हे सगळं करत असताना, नियोजन करत असताना आम्ही कोणालाही आग्रह, त्याचप्रमाणे कोणालाही पैसे देऊन आणलेले आम्ही कोणीही माणसं आणलेली नव्हती. ही सर्व माणसं प्रेमाने आणि जिद्दीने या ठिकाणी परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होण्यासाठी आली होती. ताई, तुम्ही काय सांगाल? माहोल मोठा आहे, प्रतिसाद चांगला मिळतोय. सर, खरं तर काल मी जो प्रतिसाद पाहिला ना, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या प्रचंड गर्दी लोकांनी केली होती वर आणे पठारावरून, पण त्या लोकांचा प्रतिसाद हा भरपूर होता. आणि प्रत्येकाला एक बदल पाहिजे म्हणून सगळेजण आमच्या पाठीशी उभे होते. आणि काल सर्वांनी येऊन अतिशय सुंदर प्रकारे आपल्या याच्यामध्ये पंचायत जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये आम्ही काल फॉर्म भरला, परंतु काही थोड्या अडचणीमुळं आज फॉर्म आम्ही सकाळी सबमिट केला. आपण या ठिकाणी पाहतोय रस्त्यावर जी लोक उभी राहतात त्या लोकांना उभं राहू नका अशा प्रकारचं आवाहन पोलीस बांधव करतात. वास्तविक कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने राखला जातोय, पोलिसांना सहकार्य करायला हवं. परंतु या ठिकाणी लोक उभे राहू शकतात. रस्त्यावर उभं राहताना कुठल्याही प्रकारची अडचण करायचं काही कारण नाही. पोलिसांनी सुद्धा अशा प्रकारे कोणाला दमदाटी करायचं काही कारण नाही. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? कसा माहोल पाहायला मिळतोय? माहोल अतिशय छान आहे. आमच्यासोबत स्मिताताई कंसे यांच्यासोबत 2 पंचायत समितीचे उमेदवार बेल्लाकानातून आदरणीय राजेंद्र पिंगट, बेल्लेगावचे विद्यमान उपसरपंच यांनी फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे आनेगावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू असणारे व्यक्तिमत्व शांताराम शेठ दाते यांनी देखील पंचायत समिती राजुरी गानातून फॉर्म भरलेला आहे. आणि तिन्ही उमेदवार प्रचंड ताकदीनं आणि बहुमताने विजयी होतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही त्यावेळेला म्हणाला होता की पंकज भाऊ सोबत असेल तर मी पंचायत समिती लढवील. शरददादांनी तुमचं स्वप्न पूर्ण केलं. तुमच्या काय भावना? पक्षाबरोबरच आहोत. धन्यवाद. फक्त काय विजयाचा स्कोप कसा प्रतिसाद? त्याच्यावर नंतर बोलू. साहेब, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही सगळ्या प्रक्रियेमध्ये असता, कसा माहोल आहे? माहोल जर सांगायचं झालं ना तर जुन्नर तालुका हा भगवामय झालेला आहे. आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा आणि धनुष्यबाणाचा जो झंझावात आहे, आम्ही शिवसैनिक गेले 20-25 वर्ष ज्या गोष्टीसाठी तपश्चर्या करत आलो, तो खऱ्या अर्थाने समाधान असणारा माहोल आहे. आणि आमची कन्या ही, आमचे जावई बापू कन्या यांची घेतलेली मेहनत, आमचे जुने मित्र, हे सगळं पाहिल्यानंतर ना बाळासाहेब दांगटांचा काळ मला आठवतोय की ह्या जुन्नर तालुक्यात खऱ्या अर्थाने एक खरं युग येईल. जे शिवनेरीवरती भगवा पटकवण्याचं जे स्वप्न आहे हे पूर्ण होईल. आणि ह्याच आनंदात आम्ही आहोत साहेब. राजुरी गटामध्ये काय तुम्ही काय सांगाल? राजुरी गटामध्ये कसा माहोल असेल? पंकज भाऊ ताईंना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कसा माहोल आहे आणि जमेच्या बाजू काय? जमेची बाजू, आम्ही सर्वजण 3 उमेदवार राजकारणातले नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर पुढं आलेलो आहे. आणि आम्ही सर्व तिघेही लोकाग्रस्त उभं राहिलेलो आहे. लोकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे उभं राहिलेलो आहे. पूर्वी राजकारणात नव्हतो आणि बारी जोरात होणार. आपण पाहतोय या राजुरी गटामध्ये स्मिता कंसे, पंकज कंसे यांचं काम चांगले राहिलेलं आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम, ह्या कामाच्या जोरावर आम्ही विजयी होऊ असा त्यांनी दावा केलेला आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.